देशात अनेक भागात पावसाचा कहर। हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस। पुढील 2 दिवस पावसाचा अलर्ट। दिल्लीत मुसळधार पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी। शाळाही बंद। एनडीआरएफ कडून मदत कार्य सुरू। राज्यात 13 जुलैपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना येलो अलर्ट। भुसावळमध्ये मुसळधार पाऊस। खडका रोड भागातील घरांमध्ये शिरलं पाणी। साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना अडचण। सोलापुरात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाची दडी। पावसाअभावी खरीपाची पेरणी रखडली। शेतकरी चिंतेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीप लागवड 63% पूर्ण। दुबार पेरणीचं संकट टळलं, मात्र अद्यापही शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। टोमॅटो आणि भाज्यांपाठोपाठ डाळींनीही गाठली 100. तूर डाळीची किंमत 150 पार, तर इतर डाळींच्या दरात वाढ झाल्यानं सामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं। मुंबईत साथीच्या आजारांनी डोकं काढलं वार। अवघ्या 8 दिवसात मलेरियाचे 156, डेंग्यूचे 91, तर गॅस्ट्रोचे तब्बल 474 रुग्ण। स्कूल बसमधून विद्यार्थ्यांचा धोकादायक पद्धतीनं प्रवास। एका बसमध्ये 80 विद्यार्थ्यांना कोंबलं। बीडच्या तेलगावमधील धक्कादायक प्रकार। छत्रपती संभाजीनगरच्या सावंगीजवळ समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात। खासगी बस आणि ट्रकची धडक झाल्यानं 20 जण जखमी। डुलकी लागल्यास चालकाला उठवणार मोबाईल ॲप। उत्तराखंडच्या धर्तीवर एसटी महामंडळाचा अभ्यास सुरू। अपघात रोखण्यासाठी मोबाईल ॲप तयार करण्याचा निर्णय। सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। तुळजापूरमधील महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत घोषणाबाजी। ग्रामपंचायत खात्यातून बँकेनं परस्पर रक्कम वळवून घेतल्यानं ग्रामस्थांचं उपोषण। रत्नागिरीतल्या उसगावमधील प्रकार। अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित। 10वीतील विद्यार्थ्यांना वर्गातील मुलीला शस्त्राचा धाक दाखवून केली लग्नाची मागणी। घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचा पाथर्डीत मोर्चा। पनवेल रेल्वे स्थानकात संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून अवैध दारूचा साठा जप्त। आरपीएफची कारवाई। दहीहंडी उत्सवात हंडी फोडण्यासाठी रात्री 12 पर्यंत वेळ वाढवून देण्याची मंडळाची मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंतांची भेट घेऊन दिलं निवेदन। बीडच्या माजलगाव तालुक्यातील टाकरवन गावांमध्ये लक्ष्मी आईच्या यात्रेचा उत्सव। यात्रेनिमित्त 15 गाड्या ओढण्याची अनोखी परंपरा। 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये रंगणार। नोव्हेंबरमध्ये स्पर्धेला होणार सुरुवात। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून धाराशिवमध्ये पाहणी।